ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या काही महिन्यांपासून पाणी टंचाईच्या समस्या जाणवत असतानाच गेल्या 10 दिवसांपासून शहरात कचरा समस्येनं डोकं वर काढल्यानं नागरिक अक्षरशः हैराण झालेत. शहरात पाणी टंचाईच्या समस्येबरोबरच जागोजागी कचऱ्याचे ढीग लागत असल्यानं नागरी समस्येचा बोजवारा उडाल्याची टीका पालिका प्रशासनावर होत असून या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका हद्दीत नवी व्यापारी तसंच गृहसंकुल उभारण्यासाठी परवानगी देऊ नये अशी मागणी भाजपा नेत्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर नागरिकीकरण झाले. त्या तुलनेत पालिकेकडून पुरवण्यात येत असलेल्या सुविधा अपुऱ्या पडू लागल्याचं चित्र आहे. ठाणे महापालिकेचे स्वतःचं धरण नसल्यानं पालिकेला विविध स्रोतांवर अवलंबून राहावं लागतं. या स्रोतांकडून शहराला होणारा पाणी पुरवठा अपुरा पडू लागल्यानं अनेक भागात पाणी टंचाईची समस्या निर्माण होते. त्याचबरोबर अनेक गृहसंकुलांना टँकरनं पाणी विकत घ्यावं लागतंय. ठाणे महापालिकेकडून कचरा प्रकल्प उभारण्यात आले असले तरी विविध कारणांमुळे बंद पडत असल्यानं शहरात कचरा समस्या निर्माण झाली. अशाच प्रकारे गेल्या 8 दिवसांपासून शहरात कचरा समस्या निर्माण झाली असून अनेक गृहसंकुलांबाहेर कचऱ्याचे ढीग लागलेत. त्यामुळे नागरी समस्येचा बोजवारा उडाल्याची टीका पालिका प्रशासनावर होत असून या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका हद्दीत नवी व्यापारी तसंच गृहसंकुल उभारण्यात परवानगी देऊ नये अशी मागणी भाजपाचे माजी गटनेते नारायण पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. तसंच सुरू असलेली बेकायदा बांधकामं तात्काळ तोडण्यासाठी योग्य निर्देश द्यावेत अशी मागणीही त्यांनी केली आहे.